मिशन एड्स सुरक्षा अभियानात खासगी डॉक्टरांनी सक्रिय योगदान द्यावे. जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड. जिल्हा एड्स नियंत्रण समितीच्या त्रैमासिक सभेत HIV नियंत्रणाचा आढावा. गरोदर मातांची HIV तपासणी व क्षयरोग निदानावर भर देण्याच्या सूचना. कोल्हापूर इथं जिल्हा एड्स नियंत्रण समितीची त्रैमासिक सभा जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी मिशन एड्स सुरक्षा अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी जिल्ह्यातील खाजगी डॉक्टरांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन केलं. यावेळी बोलताना डॉक्टर राठोड म्हणाले, देशभर मिशन एड्स सुरक्षा अभियानाअंतर्गत HIV संसर्ग नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू आहेत. HIV नियंत्रणाचे 95-95-95 हे उद्दिष्ट गाठण्यासाठी शासकीय स्तरावर विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. खाजगी डॉक्टरांकडे उपचार घेणाऱ्या HIV रुग्णांची सांख्यिकी माहिती शासनाला उपलब्ध करून दिल्यास हे उद्दिष्ट साध्य करण्यास मोठी मदत होईल. त्यामुळे सर्व खाजगी डॉक्टरांनी शासनाला आवश्यक माहिती सादर करावी असं त्यांनी सांगितलं. प्राथमिक आरोग्य केंद्रांसह सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये गरोदर मातांची HIV तपासणी नियमित व्हावी. एड्स नियंत्रणासाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थांच्या कामाचा आढावा घ्यावा. तसंच जिल्ह्यात नवीन HIV संसर्गितांची संख्या घटत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. मिशन एड्स सुरक्षा आणि इंडेक्स तपासणी अभियान प्रभावीपणे राबवण्याबरोबरच क्षयरोगाचं लवकर निदान करण्यावरही भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. त्यामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यास मदत होईल असं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी CPR रुग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रेश्मा पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर उपस्थित होत्या. दीपा शिपूरकर यांनी जिल्ह्यातील एड्स नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा सादर करत गेल्या काही वर्षाच्या तुलनेत नवीन HIV संसर्गितांची संख्या नियंत्रणात येत असल्याची माहिती दिली. सभेला डॉक्टर सुशांत रेवडेकर, डॉक्टर तेजल जाधव, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर रुपाली यादव, माहिती अधिकारी फारुख बागवान, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी नीता सूर्यवंशी पाटील, क्लस्टर अधिकारी रमेश वर्धन, डॉक्टर ऋतुजा कदम, डॉक्टर वर्षा काळे, डॉक्टर सूर्यकांत खारगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.